नमस्कार मैत्रिणींनो, तर कशा आहात सगळेजण. तर आपण आज ही जी सेवा करणार आहोत ती अत्यंत प्रभावी आहे. तर ही जी सेवा आहे तर आर्थिक उन्नती आपली होण्यासाठी आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे तो भरभरून मिळण्यासाठी आहे. तर चला मग आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण आपल्याला ज्याच्यावर सेवा करणार आहोत तर ती आपल्याला पिवळ्या कवड्या लागणार आहेत. त्या 7 किंवा 5 असल्या तरी चालतील, किंवा तुम्हाला जर 21 पाहिजे असतील तर तुम्ही 21 सुद्धा घेऊ शकता. तर बघा, आपण आता ह्या कवड्या आणायच्या आहेत. ह्या कवड्या ज्या आहेत त्या आपल्याला पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळतात, किंवा तुम्ही केंद्रामध्ये जरी जाऊन आणल्या तरी तिथे केंद्राच्या दुकानात पण मिळतात. तर मग सर्वप्रथम आपण गाईच्या तुपाचा, शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, फूल व्हायचं आहे. तर बघा, आपण कोणतीही देवपूजा करतो तर त्यासाठी आपण सर्वप्रथम आपण अग्निदेवाला साक्षी ठेवून आपण कोणत्याही पूजा केल्या जातात. त्यामुळे आपण सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून आपण धूप दीप लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करायची आहे. तर चला, सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, किंवा तुम्ही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि त्यानंतर आपण सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर आपण हा मंत्र म्हणून आपण ह्या ज्या कवड्या आहेत त्या कवड्या आपण तामणामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या स्वच्छ एक वेळ आपण मंत्र कोणतेही म्हणू शकता. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता, किंवा सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके किंवा विष्णू सहस्त्रनाम, किंवा आपण हे 16 वेळा शक्यतो म्हणायचं आहे. तर विष्णू सहस्त्रनाम 1 वेळा आपण म्हणायचं आहे. त्यानंतर आपण श्रीसूक्त, पुरुष सूक्त, आपण सर्व हे सेवा ज्या आहेत त्या आपण करू शकता. किंवा जर तुम्हाला जर सर्व काही पठण करता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून सेवा केली तरी चालेल. तर बघा, सर्वप्रथम पाण्याने आपण अभिषेक करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण गाईच्या दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे जर शंख असेल तर शंखामध्ये पाणी घेऊन आपण ते पाण्याने आपण त्या कवड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. तर बघा, याप्रमाणे शंखात असं पाणी घेऊन आपण शंख का बरं, तर बघा, लक्ष्मीच्या मंत्रामध्येच आहे शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. म्हणूनच शंख अतिशय प्रिय असल्या कारणाने आपण शंखाने पाणी घेऊन आपण त्या कवड्या ज्या आहेत त्या अभिमंत्रित करून घेणार आहोत. तर ह्या ज्या कवड्या आहेत त्या आपण अशा अभिमंत्रित करायच्या आहेत. यांचा अभिषेक करून आपण घेतलेला आहे. त्यानंतर आपण हळदी आणि कुंकवाचं, कारण बघा, माता लक्ष्मीला हळद आणि कुंकू हे अतिशय प्रिय आहे, म्हणून आपण हळदीच्या आणि कुंकवाने त्यांचे अभिषेक करून घ्यायचा आहे. तर आपण ह्या पद्धतीने आपण असा अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि त्या ज्या आपण सर्वप्रथम कुंकवाने केलेला आहे अभिषेक, त्यानंतर आपण कुंकवाने करणार आहोत. हळद आणि कुंकू दोन्ही एकाच वेळेस घातले तरी चालेल. जशी तुम्हाला वाटेल तसं तुम्ही सेवा करू शकता. पण हे जे आपण करत असताना तुम्ही जर सिद्ध कुंजिका स्तोत्र जर पठण करता येत असेल तर तुम्ही तेही म्हणू शकता, किंवा आपण श्रीसूक्तचं पठण करू शकता. जर तुम्हाला हेही देखील जमत नसेल तर तुम्ही श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः, किंवा तुम्ही कमलात्मक मंत्राचा सुद्धा जप करू शकता. तर कमलात्मक मंत्र कोणता, तर कमलात्मक मंत्र ओम श्री ही श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नमः. तर बघा, तुम्ही हे असं मंत्र म्हणून आपण करायचं आहे. तर तुम्हाला जर ही पूजा जर शक्य असेल तर तुम्ही सकाळी 12च्या आतमध्ये करायचे आहे. जर तुम्हाला हे 12च्या आतमध्ये जर करणं होत नसेल तर तुम्ही सायंकाळच्या ज्या वेळेला आपण दिवा लागण्याचा टायमिंग असतो त्यावेळेला आपण केला तरी चालू शकते, ही पूजा केली तरी चालू शकते. तर बघा, माता लक्ष्मीला गुलाबाचं अत्तर हे प्रिय आहे, म्हणून आपण गुलाबाच्या अत्तराने अत्तर लावायचं आहे आणि ते फूल आपण माता लक्ष्मीला समर्पण करायचं आहे. ह्या पद्धतीने आपण एकदम साधी भोळी आपण जी पूजा आहे ती पूजा करायची आहे. त्यानंतर आपण त्यांना धूप दीप नैवेद्यासाठी आपण
मखाणे किंवा माता लक्ष्मीला मखाणे हे अतिशय प्रिय आहेत, म्हणून तुम्ही मखाण्याचा सुद्धा प्रसाद ठेवू शकता. तर ह्या ज्या कवड्या आहेत त्या कवड्या आपण त्या उचलून व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायच्या आहे. त्या एक एक व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहे आणि त्यांना व्यवस्थित असं स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्यायचं आहे आणि मग पुसून घ्यायचं आहे. बघा, हे पुसून घ्यायचे आहेत, व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे. आणि आपण हे लक्षात ठेवायचं आहे की आपण जी पूजा करणार आहोत त्या पूजाकरिता आपण आसन घ्यायलाच पाहिजे. आपल्या खाली आपण आसनावरच बसावे आणि नंतर मग आपण एका तामणामध्ये छोटंसं प्लेट असावी, कोणतीही असली तरी चालेल. तर त्या प्लेटमध्ये आपण या ज्या कवड्या आहेत त्या व्यवस्थित स्वच्छ पुसून थोडेसे तांदूळ हंतरून त्या तांदळावर हळदी कुंकू वाहून आपण ह्या ज्या 7 कवड्या आहेत त्या 7 कवड्या आपण व्यवस्थित अशा मांडून घ्यायच्या आहेत. त्या माता लक्ष्मीला 7 म्हणजे कवड्या ह्या अतिशय प्रिय असल्यामुळे आपण नेहमी विषम संख्येमध्ये, बघा तुम्ही जप जरी करता तरी 11 करता किंवा 21 करता, मग त्याप्रमाणे 7 किंवा 5 किंवा तुम्हाला 11 अशा कवड्या घेऊन तुम्ही हे प्लेट, कारण 21 वगैरे घेतल्या तर ही प्लेट आपल्याला खूप मोठी लागेल. मग त्यामुळे 7 किंवा 5 आपण घेऊन हे मंदिरामध्ये आपल्याला ठेवायला येईल. या पद्धतीने आपण छोटीशी प्लेट घेऊन आपण ही पूजा करायची आहे. तर बघा, हे आपण नंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. सर्व कवड्यांना एक एक कवड्यांना आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्या कवड्यांना आपण फूल व्हायचं आहे. फूल गुलाबाचं असेल तर गुलाबाचं, कमळाचं असेल तर अतिशय उत्तमच. पण काही ठिकाणी कमळाची फुले मिळत नाहीत. मग बघा, हे अशा पद्धतीने आपण गजांत लक्ष्मी वगैरे असेल तर तुम्ही तीही मांडू शकता. आपण चंद्र आणि घंटा हे पण माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, म्हणून आपण ती घेऊन आपण ती तिथे मांडली आहे. तर मग त्यानंतर आपण ही जी पूजा केली आहे तर ह्यानंतर आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे. त्यानंतर आपण माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे. ह्या आरती आपण करून घ्यायच्या आहे. त्यानंतर मग आपण माता लक्ष्मीला तुम्हाला तुम्ही खीर किंवा गोडाचा नैवेद्य काहीही दाखवला तरी चालेल, पण माता लक्ष्मीला आवर्जून जर तुम्ही मखाण्याचा जर प्रसाद दाखवला तर तुम्हाला ही माता लक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न होईल. तर असा भरीव चौकोन ऐकायचा आहे, म्हणजे काढायचा आहे आणि त्यावर आपण ही मखाण्याची प्लेट ठेवायची आहे. तुम्ही मखाण्याची जर खीर केली तरी चालते, पण माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे मग मी मखाणे नुसते ठेवून आपण मखाणे आणि साखराची हे केलेली आहे. आणि मंत्र म्हणायचा आहे, ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. आपण हे मंत्र म्हणल्याशिवाय आपला जो नैवेद्य असतो ते नैवेद्य आपण पूर्णपणे समर्पण केला असा होत नाही. तर ही माझी तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने ही आपण शुक्रवारी किंवा पौर्णिमेला किंवा मंगळवारी आपण ह्या अशा सेवा करू शकतो. तर ही जी सेवा केली तर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि पैशाचे मार्ग हे आपले मोकळे होतात. जर समजा तुम्हाला जर काही अडचणी असतील तर त्या अडचणीतून आपल्याला नवीन काही मार्ग मिळतील असे ही जी पूजा आपण केली तर त्यामुळे आपले मार्ग मोकळे होतात. म्हणूनच मग आपण हे छोटेसे उपाय करून आपले जे जीवनात अडचणी येणार आहेत त्या नाहीशा होतात. तर ही जी पूजा कशी वाटली ते